हरिओम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्राणायाम कसा करावा. कारण प्राणायाम हा करतात बरेचसे जण, प्राणायाम रोज करणारे पण आहेत. पण कसा करतात तर दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घेतलाय, दोन्ही नाकपुड्यांनी सोडलाय, किंवा डावीनी घेतलाय उजवीनी सोडलाय, उजवीनी घेतलाय डावीनी सोडलाय, किंवा फार फार तर भ्रामरी म्हणा, भस्त्रिका म्हणा, असा प्राणायाम केला जातो. पण जो काही आपल्याला प्राणायाम ग्रंथामध्ये सांगितलेला आहे तो कसा आहे, कसा करायचा आहे, कसा केल्यानंतर आपल्याला फायदे मिळतात, किंवा कोणत्या ऋतूमध्ये कोणते प्राणायाम करायचे, किंवा कोणते आजार असतील तर कोणते प्राणायाम करायचे, अशी सगळी माहिती आपण आज पण आजच्या व्हिडिओमध्ये पण घेणार आहोत आणि येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये पण आपण घेणार आहोत. कारण प्राणायाम हा असा विषय आहे की जो एका आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण होणारा नाहीये. कारण आपल्या ग्रंथामध्ये आपल्याला अष्टकुंभक सांगितलेले आहेत, म्हणजे 8 प्राणायाम सांगितलेले आहेत. तर मुळात आजच्या व्हिडिओमध्ये प्राणायाम म्हणजे काय, त्याचे काय काय फायदे होतात, कसा करायचा, ही सगळी थोडक्यात माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. तर बघूयात आपण की प्राणायाम म्हणजे फक्त या नाकपुडीनी श्वास घ्यायचा आहे, त्या नाकपुडीनी सोडायचा आहे, असा म्हणजे प्राणायाम नाही आहे. प्राणायाम हा शब्दच मुळात आजकालच्या आधुनिक जगामध्ये आलेला शब्द आहे. प्राचीन ग्रंथामध्ये प्राणायामाला कुंभक असं म्हटलं गेलंय. तर कुंभक म्हणजे प्राणायाम, खरा प्राणायाम. आपण जे म्हणजे सगळ्या ज्या लोक करतात की दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घेणं, दोन्ही नाकपुड्यांनी सोडणं, किंवा डावीनी घेणं डावीनी सोडणं, उजवीनी घेणं उजवीनी सोडणं, किंवा डावीनी घेणं उजवीनी सोडणं, उजवीनी घेणं डावीनी सोडणं, हे जे काही आपण प्राणायामाचे प्रकार करतो हे पूरक प्रकार आहेत. म्हणजे जसं मी बघा उदाहरण सांगते तुम्हाला की पूरक हालचाली आपण करतो बघा. हात वर घ्या, श्वास घेत हात वर घ्या, श्वास सोडत कमरेतून वाका, पुन्हा श्वास घेत सरळ व्हा, दोन्ही बाजूंनी हात खाली घ्या. ह्या जशा आपण पूरक हालचाली करतो, हे आसनं नाहीयेत. आसनं वेगळी आहेत. प्रत्येक आसनांचे आपले आपले स्वतंत्र फायदे पण आहेत आणि प्रत्येक आसनांचे आपले स्वतंत्र तोटे पण आहेत. म्हणजे काही व्यक्तींनी काही आसनं करायची आहेत, काही व्यक्तींनी ती करायची नाही आहेत. केले तर काय काय फायदे मिळतात हे प्रत्येक आसनाचे वेगळे वेगळे आहेत. तर तसंच जसं आसनं वेगळी वेगळी आहेत, तर पूरक हालचालींना आपण आसनं नाही म्हणू शकत, बरोबर की नाही. पण पूरक हालचाली तेवढ्याच महत्वाच्या असतात, कारण त्या केल्यामुळे आपलं शरीर लवचिक होतं आणि आपल्याला आसनं जमायला सोपं पडतं. तसंच हे जे काही आपण आता श्वासाचे बघितले प्रकार, हे सगळे पूरक प्रकार आहेत. हे मेन जे प्राणायाम सांगितलेले आहेत ते प्राणायाम नाही आहे. तर आता पतंजलींनी जे काही सूत्र सांगितले ते आपण बघूयात की काय सूत्र सांगितले प्राणायामाचं, की तस्मिन् सति श्वास प्रश्वास योहोर गतिविच्छेदः प्राणायामः. तस्मिन् सति म्हणजे काय, की अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये दृढ झालो की मग, असा त्याचा अर्थ आहे. तर अशा प्रकारे कशामध्ये दृढ झालो तर ते आहे आसनांमध्ये. जेव्हा सातत्याने आपण आसनं करायला लागतो, आसनं डोळे मिटून टिकवायला लागतो, आसनांकडे आतून बघायला शिकतो, अशा पद्धतीने आपल्याला अंतर्मुख होण्याची सवय लागते. आपल्याला आपल्याकडे, स्वतःकडे, आपल्या श्वासाकडे आतून बघण्याची सवय लागते. त्यावेळेला आपण प्राणायाम करण्यासाठी तयार होतो, असा त्याचा अर्थ आहे. तस्मिन् सतीचा अर्थ असा आहे की अशा प्रकारे आपण जेव्हा त्याच्यामध्ये दृढ होतो, त्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे एकाग्रतेने आसनामध्ये स्थिर व्हायला शिकतो कालावधी करता, त्यावेळेला श्वास आणि प्रश्वासाच्या गतीमध्ये विशेष पद्धतीने छेद करणे म्हणजे प्राणायाम, असा त्याचा अर्थ आहे. आता श्वास घेणे आणि श्वास सोडणे
श्वास घेणे याला पूरक म्हणतात, श्वास सोडणे याला रेचक म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये जो कुंभक केला जातो, श्वास रोखला जातो, हा जो कुंभक आहे हा 2 पद्धतीचा आहे. म्हणजे आतमध्ये श्वास घेतल्यानंतर बंध बांधायचे याला म्हणतात अभ्यंतर कुंभक, आणि श्वास बाहेर पूर्ण सोडल्यानंतर बंध बांधायचे त्याला म्हणतात बाह्य कुंभक. अभ्यंतर कुंभकाचे पण आपले स्वतःचे वेगळे फायदे आहेत, बाह्य कुंभकाचे पण आपले स्वतःचे वेगळे फायदे आहेत. त्याच्यानंतर आपण बघूयात की मग श्वास आणि प्रश्वासाच्या गतीमध्ये विच्छेद म्हणजे काय, विशेष प्रकाराचा छेद करणे. आता हा विशेष प्रकाराचा छेद काय आहे, तर प्रत्येक प्राणायामामध्ये वेगळं वेगळं आपल्याला वेगळ्या नाकपुडीने श्वास घ्यायला सांगितलाय, वेगळ्या नाकपुडीने सोडायला सांगितलाय. हे सगळे वेगळे वेगळे प्रकार आहेत. पण कुंभक जो आहे तो मात्र एकाच प्रकारचा आहे आणि तो सुद्धा त्रिबंध युक्त प्राणायाम असतो. 3 बंध बांधले जातात. 3 बंध म्हणजे काय, समजा तुम्ही आता नाकपुडीने 4 सेकंद श्वास घेतला की 3 बंध बांधायचे. तर 3 बंध कसे बांधायचे हे आता ऑनलाईन सांगून उपयोग नाही आणि ते तुम्ही करूही नका. ते प्रत्यक्ष गुरूंच्या समोर केले गेले पाहिजेत, कारण बंध जर चुकीचे बांधले गेले तर त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते दीर्घकालीन होऊ शकतात. जसं आसनं थोडीफार चुकीची केली, थोडंफार काहीतरी चुकीच्या प्रकाराने झालं, जास्त वेळ टिकवली गेली, कमी वेळ टिकवली गेली, काही दुष्परिणाम झाले तर ते फार तर 2 दिवसासाठी होतात. बाकी नंतर आपण परत पूर्ववत व्यवस्थित होऊ शकतो. पण प्राणायामामध्ये जर कुंभक तुम्ही चुकीचे केले तर तुम्हाला दीर्घकालीन त्याचं नुकसान होऊ शकतं. हा फक्त व्हिडिओ मी तुमच्या माहितीसाठी सांगतेय की तुम्हाला अभ्यंतर कुंभक जो त्रिबंध युक्त करायचा आहे तर ते माहित पाहिजे तुम्हाला कसा करायचा आहे. तर दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घेतल्यानंतर जेव्हा आपण 3 बंध बांधतो तर त्याच्यासाठी आपल्याला प्रणव मुद्रा बांधावी लागते. प्रणव मुद्रा म्हणजे काय, तर उजव्या हाताची अंगठ्याजवळची 2 बोटं मिटायची. ही मिटलेली बोटं ओठावर ठेवायची, हाताचा कोपरा छातीजवळ ठेवायचा, पाठ मान सरळ ठेवायची. आता ह्या स्थितीमध्ये बरेचसे लोक असं करतात. असा प्राणायाम कधीही करायचा नाही. असा प्राणायाम तुम्ही किती वेळ करू शकता, 5-1 मिनिटं करू शकता. नंतर सलग 5 मिनिटाच्या पुढे तुम्ही प्राणायाम करत राहिला तर तुम्हाला खांद्याला दुखायला लागेल. त्यामुळे प्राणायाम करताना नेहमी हाताचा कोपरा छातीजवळ, पाठ मान सरळ. प्रणव मुद्रा कशासाठी घ्यायची, तर थोड्याशा मनगटाच्या हालचाली करून आपल्याला ही नाकपुडी बंद करता येते, ही उघडी करता येते, किंवा ही बंद करून ही उघडी करता येते, किंवा दोन्ही नाकपुड्या बंद करता येतात. तर ह्या मुद्रेमुळे आपल्याला प्राणायामाकरता खूप जास्त हालचाली कराव्या लागत नाहीत. नुसता असं करून आपण कुठल्याही नाड्यांचा अभ्यास करू शकतो. तर ह्याला म्हणतात प्रणव मुद्रा. आता प्रणव मुद्रा बांधून आपण ठेवलेली आहे, दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घेतलाय, प्राणशक्ती आत गेलीये. त्याच्यानंतर पहिला बंध बांधतात तो असतो जालंधर बंध. इथे जे सप्तपद आहेत त्याला बांधून ठेवणारा हा बंध असतो. नाकपुड्या बंद करून हा असा बांधला जातो. हा जालंधर बंध बांधायचा. त्याच्यानंतर मूलबंध बांधायचा. गुदद्वाराचे स्नायू आकुंचित करून ते आपल्या नाभीच्या बाजूला वर ओढायचे, त्याला म्हणतात मूलबंध. आणि त्याच्यानंतर उड्डाण बंध म्हणजे पोटाला आत धक्का देऊन अजून थोडस पोट आत ओढून घ्यायचं, याला म्हणतात उड्डाण बंध. पहिला बांधला जालंधर बंध, नंतर बांधला मूलबंध आणि मग बांधला उड्डाण बंध. ह्याच्यामुळे काय होतं बघा की आपल्या पोटाच्या ठिकाणी 80% धनदाब येतो, पॉझिटिव्ह प्रेशर येतं, आणि छातीच्या ठिकाणी आपल्याला 20% निगेटिव्ह प्रेशर येतं. असा त्रिबंध युक्त प्राणायाम करायचा. ह्या त्रिबंधामध्ये थोड्या वेळ आपली क्षमता किती आहे ते बघून थांबल्यानंतर बंध सोडताना उलट क्रमाने सोडायचे. म्हणजे आधी उड्डाण बंध सोडायचा, मग मूलबंध सोडायचा, आणि मग इथे बांधलेला जालंधर बंध सोडायचा.
आणि मग आपण नाकपुडीवरचा हात काढून रेचक करायचा, म्हणजे श्वास सोडायचा. तर असा हा जो कुंभक आहे, त्रिबंधयुक्त कुंभक, ह्याचे खूप जास्त फायदे मिळतात. म्हणजे छातीच्या ठिकाणी जे 20% आपल्याला निगेटिव्ह प्रेशर याच्यामध्ये खेचलं जाणं हा फायदा होतो. आता हे खेचलं जाणं निगेटिव्ह प्रेशर मध्ये जे होतं ते आपल्या कोरोनरी आर्टरीमध्ये जर काही ब्लॉकेज सुरू झालेला असेल, 10%, 20%, 30% सुरुवात झाली असेल तर ते साठत नाही, ते ओढलं जातं, तिथे साठलं जात नाही. बऱ्याचदा लोकांना टेस्ट केल्यानंतर कळतं की 90% ब्लॉकेज आहे, म्हणून त्रास व्हायला सुरुवात होतो, नंतर कळतं. पण जर आपण रेग्युलरली जर असा बंधयुक्त त्रिबंधयुक्त प्राणायाम करत असू तर आपल्याला ब्लॉकेज होण्याची शक्यता अजिबात नाही. पण हा त्रिबंधयुक्त प्राणायाम तज्ञ व्यक्तींसमोरच करायचा, कारण जर आपले बंध चुकीचे बांधले गेले, प्रत्येक बंध म्हणजे अगदी जालंधर बंध चुकीचा बांधला गेला तर युस्टेशियन या ट्यूब मधून कानाच्या पडद्याला धोका होऊ शकतो, कानाच्या पडद्यामधलं मेम्ब्रेन हल्ल्यामुळे चक्कर येऊ शकते, किंवा उड्डाण बंध चुकीचा बांधला तर लूज मोशन होऊ शकतात. मूलाधार चक्रापाशी गुदद्वाराचा जो काही मूलाधार बंध आहे आपला मूलबंध, तो चुकीचा बांधला तरी आपल्याला त्रास होऊ शकतात. तर असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्रास आपल्याला चुकीचे बंध बांधल्याने होऊ शकतात. त्याच्यामुळे हे बंध आपण नीट बांधतोय की नाही हे निश्चितपणे तज्ञ व्यक्तींच्या समोर प्राणायाम करून आपण एकदा तपासून घ्यायचे आणि मगच त्रिबंधयुक्त प्राणायाम करायला सुरुवात करायची. पण हा बंधयुक्त प्राणायामच आपल्याला फायदे देऊ शकतो. मग साधा जो प्राणायाम आहे तो फायदे देत नाही का? तर असं नाहीये, तो प्राणायाम सुद्धा आपल्याला फायदे देतो. जसं डावी नाकपुडी ही इडा नाडी आहे, म्हणजे चंद्र नाडी आहे. उजवी नाकपुडी ही पिंगला नाडी आहे, सूर्य नाडी आहे. दोन्ही नाकपुडीतून जाणारी हवा जी आहे आतमध्ये ती वेगळा वेगळा प्रभाव आपल्या शरीरावर पाडते. डाव्या नाकपुडीने घेतलेला श्वास हा थंड असतो, शीत असतो, त्यामुळे शरीरामध्ये शीतता निर्माण करतो. उजव्या नाकपुडीने घेतलेला श्वास हा उष्ण असतो, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये गरम प्रभाव निर्माण करतो. मग आता बघा, साधी गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम करता, डावीनी श्वास घेता, उजवीनी सोडता, उजवीनी श्वास घेता, डावीनी सोडता. आता ह्यालाच नाडीशुद्धी प्राणायाम असं म्हटलंय. म्हणजे ह्याच्यामध्ये जेव्हा आपण कुंभक बांधतो त्रिबंधयुक्त, तर ह्याला नाडीशुद्धी प्राणायाम असं म्हटलेलं आहे. म्हणजे 72,000 नाड्यांची शुद्धी होते या प्राणायामामध्ये. पण अजून काय फायदा मिळतो बघा, डावीनी श्वास घेतो म्हणजे थंड हवा आत जाते शरीरामध्ये, उजवीनी सोडतो म्हणजे गरम हवा बाहेर जाते. त्याच्यानंतर उजव्या नाकपुडीनी श्वास आपण आत घेतो त्यावेळेला गरम हवा आत जाते आणि डावीनी सोडतो त्यावेळेला थंड हवा बाहेर जाते. तर हे शीतता आणि उष्णता यांचं जे काही शरीरामधलं प्रमाण आहे तर ते संतुलित राहण्यासाठी आपल्याला खूप मदत होते अनुलोम विलोम प्राणायामाची. म्हणजे वात पित्त कफ संतुलित राहण्यासाठी आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम खूप उपयोगी आहे. आपल्याला माहितीये की आयुर्वेद शास्त्र काय सांगतं आपल्याला, की वात पित्त कफ हे जे त्रिदोष आहेत यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असंतुलन झालं तर आपल्याला आजार होतात. म्हणजे अगदी ते कुठलेही असू दे, डोकेदुखी असू दे, पोटदुखी असू दे, लूज मोशन असू दे, मायग्रेन असू दे, सर्दी खोकला ताप, कोणतेही आजार असू देत, 3 दोषांपैकी कोणताही एक दोष असंतुलित झाला तर आपल्याला आजार होऊ शकतो. मग जर तुम्ही रोज अनुलोम विलोम प्राणायाम करत असाल तर तुमचे त्रिदोष संतुलित राहायला मदत होते. तसेच अजूनही भरपूर प्राणायाम आहेत. अष्टकुंभक म्हणजे 8 प्राणायाम आपल्याला सांगितलेत. त्याच्यामध्ये हा जो नाडीशुद्धी प्राणायाम आहे तो अष्टकुंभकामध्ये येत नाही. नाडीशुद्धी प्राणायाम हा सुरुवातीला प्रत्येकाने करायचा आहे. म्हणजे आपल्या 72,000 नाड्यांची शुद्धी होते, आपलं आरोग्य चांगलं राहतं, कारण आपले त्रिदोष संतुलित होतात आणि मग आपण प्राणायामासाठी योग्य होतो
आणि मग जे अष्टकुंभक सांगितलेले आहेत ग्रंथामध्ये, येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. तर हे अष्टकुंभकापैकी कोणताही रोज एक प्राणायाम आपण करायला सुरुवात करायची. पण नाडीशुद्धी प्राणायाम केलाच पाहिजे. मग सुरुवातीला नाडीशुद्धी प्राणायाम करा आणि नंतर तुम्ही एखादा अष्टकुंभक मधला प्राणायाम करा. असं करायला हरकत नाही, तर त्याचे खूप फायदे आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बंध बांधणार नाही आहात. लक्षात घ्या की त्रिबंध युक्त प्राणायाम तुम्ही करणार नाही आहात, कारण तो तज्ञ व्यक्तींसमोर करायचा आहे, बरोबर. पण तुम्ही साधा कुंभक करू शकता. म्हणजे डाव्या नाकपुडीने श्वास घेतला की तुम्ही दोन्ही नाकपुड्या बंद करून एक 4 सेकंद, 6 सेकंद किंवा 8 सेकंद आपल्या कपॅसिटी प्रमाणे थांबू शकता. आता आपली कपॅसिटी कशी ओळखायची? जर तुम्ही 8 सेकंद श्वास थांबवला आणि नाकपुड्या उघडून जेव्हा तुम्ही श्वास सोडायला सुरुवात केली आणि तो श्वास जर पटकन सुटला, याचा अर्थ तुमची तेवढी क्षमता नाहीये रोखून धरायची. जेव्हा आपण श्वास सोडतो कुंभकानंतर, तर तो अगदी हळू 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 सोडता आला पाहिजे. म्हणजे साधं उदाहरण घ्या, जर आपण 4 सेकंद श्वास घेतलाय म्हणजे 400 सीसी श्वास घेतला, सोडताना आपल्याला तो 50 50 50 50 50 सीसी करत करत 800 सीसी सोडायचा आहे. असा हा आपल्या कंट्रोलमध्ये आपल्याला श्वास सोडता आला तर त्याला प्राणायाम म्हणायचं. प्राणायाम म्हणजे काय? प्राणशक्तीवर आयाम, म्हणजे आपलं नियंत्रण आणणे. कारण श्वास आणि प्रश्वास हे चालू राहतात, हे अनिच्छावर्ती मज्जासंस्थेचं काम आहे. ते आपण स्वतः करत नाही, आपली मज्जासंस्था करते, आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागत नाही. पण प्राणायाम का करायचा? तर हे इच्छावर्ती अनिच्छावर्ती मज्जासंस्थेचं कार्य आपण इच्छावर्ती करायचं, म्हणजे आपल्या इच्छेनुसार करायचं. एक श्वास आपण मुद्दाम दीर्घ करायचा. याचं कारण असं आहे की जेवढा दीर्घ रेचक, जेवढा तुम्ही श्वास सोडणार तेवढी शरीरातले टॉक्सिन्स निघून जातील आणि शुद्ध हवा, शुद्ध प्राणशक्तीसाठी आपले वायुकोश पुन्हा ताजेतवाने आणि रिकामे होतील. तर म्हणून रेचकावर जास्त भर दिलेला आहे प्राणायामामध्ये. तर असा प्राणायाम करताना जेव्हा आपण साधा कुंभक करतो, 3 बंध बांधत नाही, नुसते नाकपुडी बंद करून थांबतो, ह्याचे सुद्धा आपल्याला फायदे मिळतात. कसे बघूयात. दर श्वास जो आपण घेतो त्याच्यापैकी 100% जी हवा आतमध्ये जाती, त्यापैकी 78% हा कार्बन डायऑक्साईड असतो, 1% नायट्रोजन असतो आणि 21% हा प्राणशक्ती असते, प्राणवायू असतो. मग एका श्वासामध्ये जर 21% प्राणशक्ती आत गेलीये, तर ती तेवढी रक्तामध्ये शोषली जाते का? नाही शोषली जात. फक्त 5% शोषली जाते आणि उच्छ्वासावाटे कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ह्याच्या बरोबर प्राणशक्ती सुद्धा जाते. 21% आत आलेल्या प्राणशक्तीपैकी फक्त 5%च आपण ऍब्सॉर्ब करू शकतो आणि लगेच आपला उच्छ्वास होतो. श्वास आणि उच्छ्वास किंवा प्रश्वास हे जे काही चालू असतं हे सातत्याने निरंतर चालू असतं. पण जर आपण कुंभक करायला लागलो, म्हणजे नाकपुड्या बंद करून थोड्या थोड्या वेळ थांबायला लागलो, श्वास आत घेतलाय आणि दोन्ही नाकपुड्या बंद केल्यात, बघा श्वास घेतलाय तर श्वासाचं काम थांबलंय, प्रश्वास केंद्राचं पण काम थांबलंय, दोन्ही केंद्र शांत थांबली आहेत. अशा वेळेला आतमध्ये आलेली जी प्राणशक्ती आहे ती ऍब्सॉर्ब करायला वेळ मिळतो आपल्याला आणि त्यामुळे ऍब्सॉर्प्शन प्राणशक्तीचं वाढतं. म्हणून कुंभकाचं पण खूप महत्व आहे. ह्याच्यात सुद्धा बायपास झालेला असेल किंवा ज्यांना हाय बीपी असेल त्यांनी मात्र तज्ञ व्यक्तींसमोर करायचंय. पण ज्यांना बीपीचा त्रास नाही आहे, म्हणजे ब्लड प्रेशर नाही आहे, ज्यांना हाय बीपी नाही आहे, त्यांनी किंवा इतर काही ऑपरेशन झालेले नाहीयेत, त्यांनी सगळ्यांनी मात्र आत्तापासून हे करायला हरकत नाही. त्यामुळे प्राणशक्ती भरपूर मिळते. हिमोग्लोबिनचा आणि प्राणशक्तीचा पण जवळचा संबंध आहे. हिमोग्लोबिन सारखं ज्यांना कमी येतं त्यांनी प्राणायाम करून बघा, निश्चितपणे तुमचं हिमोग्लोबिन वाढेल. फक्त तुम्ही करून बघायला पाहिजे. हे करण्याचं शास्त्र आहे, अनुभवाचं शास्त्र आहे. निश्चितपणे ह्याचा अनुभव घ्या. आपण ही थोडी माहिती अगदी
थोडी माहिती घेतलेली आहे, तरी बराच वेळ आपला व्हिडिओ झालेला आहे. येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. थोडीशी माहिती सांगण्याचा मी आज प्रयत्न केलेला आहे. त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचे मागचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर निश्चितपणे बघा. आवडले तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे माझे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूयात नवीन नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.